Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार, माझं नाव महेश रोहिदास धुमाळ. मी 2021 मध्ये माझी मुख्याधिकारी पदावरती निवड झालेली आहे आणि 2022 मध्ये माझा रँक 139 आहे. सध्याचं पोस्ट अलोकेशन आलेलं नाहीये, त्याच्यामुळे यावेळेला कोणती पोस्ट मिळेल हे आता माहीत नाहीये. तर आपण आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण एक फॉर्मल गायडन्स करणार नाही, आपण एक प्रकारे चर्चाच करणार आहोत की राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा पास होण्याकरता, त्याच्याबरोबरच मुख्य परीक्षा 2024 राज्यसेवेची ती पास होण्याकरता काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण ओव्हरऑल बोलणार आहे. आता रोहित सरांनी, माझे मित्र रोहित सर आहेत, त्यांनी डिटेल मार्गदर्शन केलेलं आहेच. ओव्हरऑल मी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत परीक्षा पास होण्याकरिता त्या तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आहे की कोणतीही परीक्षा असेल तरी आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलेली गोष्ट पाहिजे ती म्हणजे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. तो अभ्यासक्रम बघितल्यानंतर आपल्याला गोष्टी लक्षात येतात की आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट तीच आहे की जोपर्यंत आपण अभ्यासक्रम व्यवस्थित समजावून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला नेमकं काय करायचं आणि काय करायचं नाही हे व्यवस्थित कळणार नाही. त्याच्यामुळे आपण आपला अभ्यासक्रम जो आहे, उदाहरणार्थ इतिहास असू दे, भूगोल असू दे, पॉलिटी असू दे, इकॉनॉमिक्स असू दे, या विषयांमधला काय काय आहे, त्या विषयाचा आवाका काय आहे, त्याच्यामध्ये त्या डेप्थ काय आहे सिलेबसची, कुठं खोलवर वाचायचंय, कुठं वरती शालो वाचायचंय, या गोष्टी करण्याकरता पहिल्यांदा आपण अभ्यासक्रम हा वारंवार वाचला पाहिजे. त्यातल्या काही गोष्टी आपल्या एकदम ठळक डोक्यामध्ये बसल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला काही जरी, उदाहरणार्थ आपण एखादा न्यूजपेपर जरी वाचत असू तर त्याच्यातलं मधलं आणि आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे का या गोष्टी रिलेट करता आला तर आपल्याला न्यूजपेपर वाचताना सुद्धा कळतं की आपण कुठं वेळ घातला पाहिजे, कुठं घातला नाही पाहिजे. याच्याकरता अभ्यासक्रमाचं महत्व हे खूप आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, कंबाईन असू दे, राज्यसेवा असू दे, कोणतीही परीक्षा असू दे, त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम व्यवस्थित समजावून घेणं हे महत्वाची पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर अभ्यासाची तयारी करत असताना, परीक्षेची तयारी करत असताना दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आयोगाच्या ज्या पूर्व पेपर आहे झालेले सर्व, त्याच्यावरचे प्रश्नपत्रिका, या गोष्टी सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास करताना, अभ्यासक्रमाखालोखाल. कारण पेपर कसा येणार आहे आपल्याला कोणी सांगत नसतं. आपल्याला त्याची कल्पना कशी येत असते तर मागच्या वर्षीचे जे पेपर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून आयोग आपल्याशी बोलत असतो की आम्ही काय विचारणार आहोत तुम्हाला. ते कळतं कधी आपल्याला तर आपण आयोगाचे पेपर ॲज इट इज पेपर, की त्याचे 1/4 वगैरे न करता ॲज इट इज पेपर, त्याच्या झेरॉक्स वेगवेगळे आणा, स्पायरल आणा आणि त्याच्या माध्यमातून आपण ते दररोज बसून व्यवस्थित ॲनालिसिस करणं त्याचं, की अभ्यास करत असताना. उदाहरणार्थ आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहोत तर आपण काय केलं पाहिजे की राज्यशास्त्राचे आयोगाचे आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते आपण ते दररोज सोडवले पाहिजेत. आपलं काय असलं पाहिजे की पॉलिटीचा अभ्यास करताना आपण दिवसभर 6 तास अभ्यास केला तर ॲटलिस्ट आपण त्याच्यावरचे दररोज 100 MCQs हे सोडवले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण कोणताही विषय घेतला तरी त्या विषयाचा झालेले जे प्रश्न आहेत पूर्वीचे ते, की त्याचा आणि आता आपण जो अभ्यास करतोय त्या गोष्टींचा रिलेट करता आलं पाहिजे. आपण उदाहरणार्थ संसद हा टॉपिक वाचला तर तो टॉपिक वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून वाचलंय आणि आपल्याला प्रश्न डील होतोय का, या गोष्टी आपण पाहणं खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण नुसतंच वाचतोय आणि आपल्याला त्यातलं उत्तर देता येत नाहीये, त्यामुळे त्याचा वाचून फार असा काय फायदा होणार नाही. होणार कधी, आपल्याला नेमकं काय वाचायचं हे कळणार कधी आहे तर आपण ज्या वेळेला प्रश्नपत्रिका बघू, आयोगाचे PYQs बघू, त्यावेळेला आपल्याला कळेल की आपल्याला काय वाचायचे, काय सोडायचे. अशा पद्धतीने आपण PYQचा अभ्यास केला पाहिजे. कारण पेपर कसा येणार आहे आपल्याला काहीच आयडिया नाही. आपल्याला आयडिया कशातून येते तर आपण आयोगाचे जे मागचे प्रश्न बघतो त्याच्यातून येते. त्याच्यामुळं सर्वात महत्वाचा भाग आहे अभ्यासक्रमाखालोखाल तो आहे PYQचा. त्याच्यानंतर आता आपण बोलणार आहोत की अभ्यास कसा असला पाहिजे. ओव्हरऑल सगळं रोहित सरांनी ओव्हरऑल मार्गदर्शन केलेलं आहे. मी फक्त जे मला महत्वाचे एरियाज वाटणार त्याच्यावरतीच बोलणार आहे. त्यामुळे आपण पॉईंट वाईज बोलणार नाहीये स्लाइडनुसार की 15च्या 15 टॉपिक्स, जे आवश्यक आहे त्याच्यापुरतच मर्यादित आपण आपलं डिस्कशन ठेवूयात. तर तिसरी गोष्ट आहे की प्रिलिम पास होण्याकरता काय केलं पाहिजे. या दोन, अभ्यासक्रम आणि सिलेबस झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे, आपण नंतर बुक लिस्ट बद्दल बोलूयात. तर बुक लिस्ट बद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही टॉपरची, कोणी एकाची घ्या, 99.99% मुलं ही सगळेजण सारखीच पुस्तकं वाचतात. त्याच्यामध्ये एक जण वेगळं कोण वाचतोय, एक जण वेगळं वाचतोय असं काहीही नाहीये.
हा फार फार तर एखाद्या विषयाचं बाबा थोडंफार एखादा पॉईंट असेल सिलेबस मधला, आपण त्याच्याकरता वेगवेगळ्या गोष्टी आपण रेफर करतो. त्याच्यामुळं वेगळं असं कोणी करत नाहीये. पहिला हा आपला भ्रम आहे तो काढून टाकायचा. म्हणून आपल्याला काय वाचायचं हे कळत नसेल तर काय करायचं, कोणत्याही एका टॉपरची, कोणत्याही आपले चौगुले सर आहेत, त्याच्यानंतर आपले यावर्षी विनायक पाटील सर आहेत, शुभम जाधव सर आहेत, वेगवेगळ्या लोकांची आपण एक बुक लिस्ट घ्या आणि ती बुक लिस्ट ती रेफर करा. त्यामुळं असं की ते वेगळं, आणि पहिला सगळ्यात भ्रम हा आहे की लोकांचा पास होणारी मुलं काहीतरी वेगळं करतात. मुळात कोणीच वेगळं करत नाही, ते फक्त वेगळ्या पद्धतीने करतात, की त्यांना नेमका मार्ग सापडलाय की कुठं गोष्टी करायच्यात, काय वाचायचंय, काय सोडायचंय, कुठला भाग जास्त मार्क्स देणार आहे, त्याच्यावरती ते भर देतात. त्याच्यामुळं वेगळं असं काही नाहीये, त्या गोष्टी आहेत. त्यामुळं बुक लिस्ट बाबतीत मुद्दा क्लिअर आहे की कोणत्याही टॉपरची बुक घ्या. मी म्हणत नाही की अमुक पुस्तक वाचा. त्यामुळं ते एक बुक लिस्ट घ्या, त्यातले जे सांगितलेले आहे ते पॉईंट्स वेगवेगळे दिले, डिटेलमध्ये दिलेले आहेत, आपण त्या शेअर करूयात प्लॅटफॉर्मवरून आपल्या, त्यामुळे त्याच उपलब्ध होतील. तर चौथा मुद्दा आहे की आता परीक्षा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा. तर पूर्वपरीक्षा पास होण्याकरता असं फार वेगळं काही नाहीये. तर आवश्यक गोष्टी काय आहेत, पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आपण थोडं डिफरन्शिएट करूयात. तर पूर्वपरीक्षेमध्ये गोष्टी महत्वाच्या काय आहेत की उदाहरणार्थ राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आता 2 पेपर आहेत, एक आहे जनरल स्टडीजचा आणि एक आहे सीसॅटचा. आता सीसॅट तर क्वालिफाईंग झालेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल फार बोलणार नाहीये. मुद्दा राहिला महत्वाचा सगळ्यांमध्ये पास होण्याकरता जीएसचा. तर जीएस मध्ये 100 प्रश्न आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जर 100 प्रश्नांचं आपण डिवाइड केले कोणत्याही विषयांचं घ्या, तर त्याच्यामध्ये काय करतात, 50 ते 60 प्रश्न हे तुमचे कन्सेप्टवरती विचारतात आणि राहिले 30 ते 40 प्रश्न तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतात. त्याच्यामुळं पूर्वपरीक्षेमध्ये तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे या गोष्टींवरती त्या तपासल्या जाण्याचा जास्त भर असतो पूर्वपरीक्षेमध्ये. त्याच्यामुळं कोणताही विषय घेतला, उदाहरणार्थ जॉग्राफी घेतला, तर त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही वर्षीचा पेपर काढून घ्या, त्याच्यामध्ये 15 पैकी 7 ते 8 प्रश्न तुम्हाला कन्सेप्टवरती सापडतील. लँडफॉर्म असेल, पृथ्वीची उत्पत्ती असेल, नद्यांची उत्पत्ती असेल, महाराष्ट्राचं आपलं जे पठार आहेत दख्खन त्याची उत्पत्ती असेल, याच्या रिलेटेड विचारले जातात. त्याच्यामुळं कोणताही विषय घेतला, आपण सायन्स घेतलं, काही पॉलिटी घेतलं, इकॉनॉमिक्स घेतलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली संकल्पनात्मक क्षमता आपण आपली डेव्हलप केलेली आहे का, आपल्या क्लिअर आहेत का, या गोष्टी तपासल्या जातात. त्याच्यामुळं प्रिलिमचा अभ्यास करताना फक्त सिंगल लाईन जे क्वेश्चन्स आहेत त्याच्या पाठीमागं न लागता ओव्हरऑल की आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर आहेत का याच्यावरती भर दिला पाहिजे. मग कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना हे आपल्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर पाहिजे की आपल्याला काय करायचंय, कुठल्या विषयामध्ये काय करायचंय, आणि हे कळणार कसं आहे तर आपल्याला PYQ बघून कळणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा, तर काही लोकांचा की साधा प्रश्न आहे किंवा दोन्ही एकत्र केल्या पाहिजेत का, तर या वर्षीचं आपण उदाहरण घेऊयात. किंवा ज्या लोकांनी मागच्या वर्षी मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यांना मुख्य परीक्षा आणि याच्यामध्ये फार वेळ असेल, समजा की एक जनरल काय होतं, ज्यांनी एखादी मेन्स दिलेली आहे त्या मुलांकरता आवाका अभ्यासाचा वाढलेला असतो, त्यांना 2 महिने पुरेसे होतात प्रिलिमचा अभ्यास करण्याकरता, बरोबर. परंतु काय होतं की त्यांना एखादी पण मुख्य परीक्षा दिलेली नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास थोडासा खालवलेला असतो. अशा विद्यार्थी काय करतात की 4-4, 6-6 महिने फक्त प्रिलिम्सच करत बसतात. तर ते थोडं चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर की ज्या वेळेला आपण प्रिलिम्स नंतर समजा आपण यावर्षी दिली प्रिलिम आणि आपण त्यात अपयश आलं, दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं, तर त्यानंतर आपण काय केलं पाहिजे की जे विषय मुख्य प्रिलिम्स मध्ये सुद्धा काही प्रश्न येतात, उदाहरणार्थ HRD मधले प्रश्न आहेत, पेपर 4 मध्ये सायन्स टेकचं थोडंफार विचारलं जातं, ॲग्रीचं थोडे 1-2 प्रश्न येतात जॉग्राफीमध्ये, तर आपण मुख्य परीक्षेचा त्याच्यावरती भर दिला पाहिजे करण्यामध्ये, की प्रिलिम्स नंतर 3-4 महिने हे केलं, मुख्य परीक्षेचा अभ्यास केला, त्याच्यानंतर पुन्हा प्रिलिम्सवरती आलो. त्यामुळे मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा यांचा वेगळा अभ्यास करायचा आहे असं काही एक नाहीये. आपल्याला दोन्हींचं सायमल्टेनियसच करायचं आहे. प्रिलिम्स आल्यानंतर मेन्स ऑब्वियस आपण केलीच पाहिजे, भले तुम्ही मेन्सला क्वालिफाय झालेला असू दे किंवा नसू दे, तुम्ही 4 महिने मी मेन्सला आहे असं समजूनच आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळं हे स्ट्रॅटेजिकली आहे, आपण मुख्य परीक्षेला असू किंवा नसू, त्याच्यामुळं दोन्हींचा अभ्यास एकत्रच केला जातो. मुळातच बऱ्यापैकी जो अभ्यास आहे पूर्वाचा आणि मुख्यचा ओव्हरलॅप करणार आहे, त्याच्यामुळे वेगळं डिफरन्शिएट करण्याची आवश्यकता नाहीये. दोन्ही गोष्टी एकत्र सायमल्टेनियसली चालल्या पाहिजेत. त्यामुळे ती एक गोष्ट झाली. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या बऱ्यापैकी रोहित सरांनी सांगितलेल्या आहेतच.
एक हा महत्वाचा टॉपिक आहे की कोणत्या सब्जेक्टवरती फोकस करावा. आता उदाहरण मी माझंच सांगतो, मी इतरांचं सांगणार नाही, की मी आता सलग 5 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचा माझा प्रिलिम्सवरती मी स्वतः मला प्रिलिम्स काढायचे होता 24चे. तर मी काय करेल, माझे ठरलेले विषय आहेत की मी काय करणार आहे, करंट अफेअर्स, पॉलिटी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स आणि साधारणतः पर्यावरण आणि सायन्स, हे 5 विषय जास्त त्याच्यावरती भर देणार आहे. राहिले कोणते विषय, पर्यावरण आणि फक्त इतिहास. तर या विषयांवरती जास्त भर न देता हे बाकीचे जे विषय आहेत, पॉलिटी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स, ह्याच्यावरती आपण जास्त भर देणार आहे. कारण इतिहासामध्ये तुम्ही कितीही मागं लागला त्या गोष्टीच्या, 15 प्रश्न आहेत, त्याच्यामधले एन्शंटचे 6-7 येतील, मागच्या 2 शतक प्रश्न आलेच नाहीत फार जास्त त्याच्यावरती, त्याच्यामुळे त्याच्या मागं लागून फार फायदा नाहीये. आपण इतिहासामध्ये एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न करतो, तर मॉडर्न मधलं आपण बऱ्यापैकी वाचलेलं असतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती त्यातले जे 5-6 प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करून, एन्शंट मधले आपण बेसिक वाचून गेल्यानंतर पण आपल्याला त्यातले 2-3 प्रश्न येतात. त्यामुळं त्या विषयामध्ये 15 पैकी 15 मिळवण्याकरता ते कोणाला शक्य नाही आणि त्याच्यामध्ये तर पाठीमाग लागण्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ पण नाहीये. मग आपण कुठल्या विषयावर फोकस केला पाहिजे, उदाहरणार्थ पॉलिटी, पॉलिटीला 15 प्रश्न येतात, त्याच्यापैकी आपण ठरवलं तर 15च्या 15 बरोबर येऊ शकतात, बरोबर. त्याच्यामुळे त्यात एकही चुकून न देणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मी स्वतः सुद्धा त्याच्यात तसंच माझी स्ट्रॅटेजी असते की पॉलिटीमध्ये एकही प्रश्न चुकला न पाहिजे. त्याच्यात आलं जॉग्रफी, की पॉलिटीचं किंवा जॉग्रफीचं घेतलं तर काय महत्वाचं वैशिष्ट्य काय, बुक्समधून प्रश्न येतात, बुक्समधून प्रश्न येतात की त्याच्यामध्ये बाहेर काय जात नाही, की आपण ठरवलं की बाबा लक्ष्मीकांत व्यवस्थित केलं पॉलिटी करता तर आपल्याला 15च्या 15 प्रश्न येणार आहेत. पण यावर तुम्ही इतिहासाचं तसं उदाहरण घेतलं तर तुम्ही कितीही बुक्स वाचले, कितीही मागे लागला, दिवस रात्र अभ्यास केला, तरी पण तुम्ही इतिहासामध्ये 10-11च्या वरती जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे आपण त्या विषयामध्ये आपण गुंतवलेली वेळ आणि त्याच्यामधून आपल्याला मिळालेला आउटपुट याचा रेशो कधी जुळणार नाही. याउलट तुम्ही पॉलिटीवरती फोकस केला, जॉग्रफीवरती केला, इकॉनॉमिक्सवरती केला, सायन्सवरती केला, करंटवरती केला, तर त्या उलट तुम्हाला त्याच्यामध्ये आउटपुट जास्त मिळणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जास्त जेवढा वेळ द्याल तेवढा तुम्हाला त्याच्यामधून मार्क्स जास्त मिळणार आहे. त्यामुळे प्रिलिम पास होण्याकरता ओव्हरऑल एकच प्लॅन असला पाहिजे, हे आपले जे 4 ते 5 हे 4 सब्जेक्ट आहेत जीएसचे, त्याच्यावर आपला जास्त भर असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यात एकच स्ट्रॅटेजी असली पाहिजे की आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकूण 7 सब्जेक्ट आहेत प्रिलिम जीएस मध्ये, त्यातले आपण सोडले कोणते, म्हणजे मी स्वतः जे करतो ते इतिहासाच्या फार मागणी लागत नाही, पर्यावरणाचे बेसिक वाचून घेतो, त्याच्यामध्ये पूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाहीये, जे कन्सेप्ट आहेत आपल्याला माहिती काय विचारलं जातं हे पीवायक्यू आपल्याला कळून येणार आहे. त्याच्यामुळे हे 5 विषय आहेत, फक्त इतिहास आणि पर्यावरण हे 2 विषय सोडले तर बाकी आपल्याला पूर्ण फोकस करायचे आहेत. जितकं जास्त करता येईल तितकं जास्त करायचं, त्याच्यामुळं आपल्याला काय होईल की राहिले त्याच्यापैकी जास्तीत मॅक्सिमम मार्क्स मिळतील आणि आपल्याला मार्क्स किती पाडावे लागतील. प्रिलिम्स करता साधारणतः आता आपण 2 वर्ष जीएस क्वालिफाय झालेला आहे, सीसॅट क्वालिफाय झाल्यापासून फक्त जीएस वरती आलेलो आहोत आपण. त्याच्यामुळे साधारणतः 120 मार्क्स मिळवण्याचं मिनिमम टार्गेट हवं. आपण 120 मार्क्स मिळवले तर साधारण बघितलं तर मागच्या वर्षी 160, त्याच्या आदल्या वर्षी 106 पॉईंट बहुतेक मेरिट होतं ना, बहुतेक मला आठवतं 106.5. तर हे 2 म्हणजे बघा 120 मार्क्स मिळवले तर आपण 10 ते 12 मार्क्स जास्त पुढे आहोत. त्याचा फायदा असा होतो की मुख्य परीक्षेची तयारी करताना आपला जर प्रिलिमचा स्कोर हा एकदम सेफ असेल, साधारणतः 120च्या अराउंड किंवा प्लस असेल, तर आपल्याला एक बर्डन येत नाही की सेकंड आन्सर केला काय होईल, माझे मार्क्स वाढतील कमी होतील, मी क्वालिफाय होईल की नाही, या गोष्टींचा तणाव आपल्याला बिलकुल येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रिलिम्स हे करताना आपण एकच टार्गेट असलं पाहिजे की हे 4 ते 5 विषय व्यवस्थित करणं आणि आपला स्कोर किती यायला पाहिजे, तर 120 हे मार्क्स मिनिमम मिळालेच पाहिजेत. कारण इतकं काय मेरिट जात नाही, 120 मार्क्स मिळवायचे झालं तर आपल्याला प्रश्न बरोबर किती लागतात, 65 प्लस प्रश्न बरोबर यावे लागतात साधारणतः. आणि तेवढं आलं तर आपण आजपर्यंत बघितलं तर 60% मार्क्स मिळवले आयोगाच्या याच्यामध्ये, तर खूप होत आपल्याला मार्क्स. त्याच्यामुळं आपण ह्या सब्जेक्टवरती फोकस करून आपल्याला 120चा पार जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महत्वाचे अजून याच्यावरती बोललोय आपण, नोट्स कशा काढाव्यात. तर नोट्स काढण्याकरता उदाहरणार्थ मी स्वतः जे काय करायचो की उदाहरणार्थ मुख्य परीक्षेचा प्रिलिम्सला फार काय नोट्सवरती भर नाही, कधीच दिलेला नाहीये. प्रिलिम्सवरती आपण सांगितलं की हे 4 ते 5 विषय चांगले, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची चांगली पाहिजे, त्याच्यावरती भर, आणि बाकी आपलं रेग्युलर जे करतो तेच. परंतु मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण जर 4 पेपर घेतले तर त्यांचा आवाका खूप मोठा आहे की त्याच्याकरता आपल्याला खूप सारं वाचावं लागतं. प्रत्येक पेपर करता 3 ते 4 बुक्स आपल्याला रेफर करावे लागतात. अशा वेळेला काय करावं लागणार आहे, उदाहरणार्थ आपण GS1चं बघूयात. आपण त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि ॲग्रिकल्चर आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, इतिहासाच्या आपण फार नोट्स काढू शकत नाहीये. इतिहासाकरता मी काय करायचो, तर समाधान महाजन सरांचं बुक आपण रेफर करायचो डायरेक्ट स्टार्ट टू एंड पर्यंत. जॉग्रफी करता आपण सौदीसर वापरतो आणि वेगवेगळे वापरतो. तर त्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये मी काय स्वतः केलेलं, मी फक्त ॲग्रिकल्चरचा नोट्स काढलेला.
त्या ऍग्रिकल्चर नोट्स काढलेल्या की त्या एका दिवसात रिवाइज होतील. मग अशा पद्धतीने प्रत्येक विषयाच्या नोट्स काढणं आवश्यक आहे का? मला वाटतं नाहीये. या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तर आपण कुठं काढल्या पाहिजेत? तर मी पहिल्या पेपरमध्ये ऍग्रीच्या पूर्ण नोट्स काढलेल्या आहेत बऱ्यापैकी, कारण त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट काय आहे की एका दिवसात रिवाइज झालं पाहिजे. आणि जॉग्राफीमध्ये जे लँडफॉर्म्स आहेत, वसाहतींचे प्रकार आहेत, त्यानंतर क्रॉप्स आहेत, त्याचे प्रकार आहेत, कुठल्या भागात उत्पादन वगैरे किती, हे जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत, जेणेकरून त्या मला अशा पटकन रिवाइज होतील. कारण तो भाग जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्या मी नोट्स काढलेल्या आहेत. बाकी जॉग्राफीमध्ये बऱ्याच कन्सेप्ट मेन्सला पण विचारतात बऱ्याचपैकी, म्हणजे जास्त करून मेन्सला भूगोलामध्ये सिंगल लाईन क्वेश्चन्स आणि ऑब्जेक्टिव्ह जास्त असतात. त्यामुळे ज्या भागामध्ये आपल्याला की लक्षात ठेवायचा भाग आहे, वारंवार वाचण्याच्या गोष्टी आहेत, पाठांतराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. तसं पेपर 2 मध्ये लक्ष्मीकांत आपल्याला स्टार्ट टू एंड वाचावं लागतं. त्यामुळे त्याच्या नोट्स काढणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे आपल्याला, कारण नोट्स काढल्या 8 तासातून तेवढंच होणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नोट्स काय काढल्या पाहिजेत पेपर 2 मध्ये? तर जो पार्ट 2 आहे की निवडणूक प्रक्रिया आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पब्लिक पॉलिसी आहे, इलेक्शन प्रोसेस आहे, दबाव गट आहेत, याच्या नोट्स आपण काढल्या पाहिजेत. त्या पण किती पाहिजेत? कंपाइल्स पाहिजेत, की ज्याकडून आपल्याला शेवटच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला बुक्स काय वाचणं शक्य होत नाही. आपल्याला त्या नोट्स वाचणं कमीत कमी कालावधी, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वाचायचं आहे पेपरच्या आदल्या दिवशी, पेपरच्या दिवशी, त्यावेळेला त्या नोट्स कामाला येण्याकरता आपल्याला नोट्स त्या आवश्यक आहेत. आणि GS3चं पण आपण त्याप्रमाणे आपण एक कंपाईल छोटंसं करणं ते एक आवश्यक आहे. पेपर 4 मध्ये पण त्याच पद्धतीने. त्यामुळं नोट्स ह्या सरसकट काढल्या पाहिजेत का नाहीयेत? तर ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण नोट्स काढल्या पाहिजेत. की घेतलंय पुस्तकं नोट्स काढल्यात असं नाहीये. आपल्याला ज्या ठिकाणी आवश्यक वाटते ना, नोट्स अशाच ठिकाणी काढायच्या की जो भाग आपल्या लक्षामध्ये राहत नाहीये, वारंवार वाचला तरी विसरतोय, अशा ठिकाणीच आपण आपल्या नोट्स काढल्या पाहिजेत. बरोबर? त्याच्यामुळे ह्या एकदम हे लक्षात ठेवायचं की भारंभार लिहित बसायचं नाहीये, आवश्यक वाटते त्या ठिकाणीच आपण नोट्स काढायचं. बुक लिस्ट बद्दल बोललोय, आजूबाजूच्या वातावरणाबद्दल रोहित सर बोललेले आहेतच. कंबाईन आणि इतर परीक्षा व राज्यसेवा एकत्रित अभ्यासची रणनीती. तर आता ओव्हरऑल ह्याच्यात पण काही वेगळं सांगायचं नाहीये. तर याच्यामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही, याच्याकरता काय करायचं आपल्याला, की बाबा राज्यसेवा अभ्यास करतोय आणि कंबाईनचा करतोय, वेगळं करायची आवश्यकता आहे का? तर नाहीये. हे समजून काय घेण्याकरता काय केलं पाहिजे की दोन्हींच्या पेपर आपण व्यवस्थित बघितले पाहिजेत, की राज्यसेवेचे कसे आहेत प्रश्न, कंबाईनचे कसे आहेत. तर कंबाईनला थोडं ऑब्जेक्टिव्हिटी जास्त आहे, पाठांतर जास्त आहे, कन्सेप्ट थोड्या तुलनेने राज्यसेवेच्या कमी विचारतात. त्याच्यामुळे आपण दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं हे समजून घेण्याकरता आपण त्या दोन्हीच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित अनालिसिस केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे अभ्यास एकसारखा करायचा आहे, थोडासा अप्रोच आपला फक्त जो आहे तो थोडासा कंबाईन करता आणि राज्यसेवेकरता वेगवेगळा असला पाहिजे. राज्यसेवेकरता प्रिलिम्स करता आपल्याला थोडंसं जे कन्सेप्टवरती भर द्यावा लागतो जास्त, या उलट कंबाईन वरती आपल्याला जास्त करून त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सिंगल लाईन क्वेश्चन्स वरती जास्त भर द्यावा लागतो. त्याच्यामुळं अभ्यास वेगळा नाहीये, फक्त दृष्टिकोन थोडासा पेपरकडे बघण्याचा राज्यसेवेचा आणि कंबाईनचा वेगळा आहे. त्याच्यावरती आपण ते काम केलं पाहिजे. ते काम करणं कसं समजून घेतलं पाहिजे, तर त्याच्याकरता आयोगाचे झालेले पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे पेपर बघितले पाहिजेत. कंबाईनचे वेगळे आणि राज्यसेवेचे वेगळे. आता पूर्व परीक्षेचा टिप्स मागाशी माझं बोलून झालेलं आहे की काय केलं पाहिजे. साधारणतः आपण बोललो की 7 जीएस आणि सीसेट आहे. सीसेट क्वालिफाय झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व थोडं कमी झालेलं आहे, पण त्याची थोडीशी प्रॅक्टिस चालू ठेवायची. आणि राहिला महत्त्वाचं म्हणजे जीएसचा. तर जीएस मध्ये आपण 7 सब्जेक्ट आहेत, त्यापैकी आपण इतिहास आणि पर्यावरण याच्यावरती फार भर देणार नाहीये. बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे की आपला अप्रोच हाच पाहिजे की माझा एकही प्रश्न चुकता कामा नये. त्याच्यामध्ये जेवढा जास्त वेळ आपण गुंतवू त्याच्यामधून आपल्याला तेवढ्याच गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामुळं आपला भर हा त्या 5 विषयांवरती पाहिजे. आणि ते केल्यानंतर तुम्ही करून बघा, साधं टेस्ट सिरीज मध्ये पण फोकस करून बघा की आपला जे स्ट्रॅटेजी आपण बोलतोय किंवा काय करतोय त्याच्यामध्ये आपल्याला ती वर्कआउट होती का नाही ते. कारण पॉलिटी हे कोणीही पास प्रिलिम्सला त्यांना माहिती आहे कशी काढायची. आता एक प्रकारे स्किलच आहे. एक बघितलं असेल की एकच विद्यार्थी वारंवार प्रिलिम पास होतो आणि एखादा होत नाहीये, तर ते गोष्टी टेक्निक लोकांच्या लक्षात आलेले की प्रिलिम कसं पास व्हायचं ते. ही लोक तेच सगळे करतात जे पास होणारे आहेत ते. ह्या 4 ते 5 विषयावर इतका फोकस करतात की त्यांना मॅक्सिमम मार्क्स याच्यात मिळून जातात. बाकी 5 प्रश्न पर्यावरणाचे असतात, त्यातले 5 पैकी 3 तर बरोबर येतात. इतिहासाचे 15 असतात, त्यातले 9-10 तर बरोबर येतात. आणि बाकी इकडे 2-3 जरी चुकले तर आपण 65 ते 70 पर्यंत प्रश्न आपले बरोबर येतात. आणि तेवढे आल्यानंतर आपण 120 पेक्षा जास्त आपले मार्क्स मिळतात. त्याच्यामुळं या गोष्टींवरती काम करा. टिप्स अशा वेगळ्या नाहीयेत फार काय देण्यासारख्या, कारण सगळेजण सारखेच करतात. त्यामुळे हा पहिला भ्रम काढून टाकायचा की टॉपर वेगळा करतोय आपण वेगळा करतोय.
की प्रिलिम पास होणार आहे आणि त्यांना नापास होणार. फरक काय आहे तर फक्त आत्मविश्वासाचा फरक आहे. कारण सगळेजण सारखंच करतात ते. ही गोष्ट आपल्यात पहिले मनाला बिंबून ठेवायची. आपल्याला वाटते की हा काहीतरी चोरून चोरून वेगळं वाचतोय, असं बिलकुल नाहीये. फक्त त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आहे की माझा अभ्यास झालेला आहे व्यवस्थित आणि मी सोडवण्याच्या आपल्या स्किलवरती काम करून करून मी व्यवस्थित करेल. आणि हे स्किल डेव्हलप कधी होणार आहे तर तुम्ही आयोगाचे पेपर घेऊन व्यवस्थित त्याचं अनालिसिस करण्याकरता शांत उत्तर मार्क्स न करता प्रत्येक वेळेला आपण पेपर बघत राहणं. प्रत्येक राऊंडला इथे एक साधारणतः आपण बघितलं 24चा पेपर करण्याकरता तर आपण 16 पासूनचे कमीत कमी पेपर आतापर्यंत केले पाहिजेत. त्याकरता काय केलं पाहिजे, दररोज 2 तास पेपर घेऊन बसणे. दररोज समजा 2 दिवसामध्ये एक पेपर जरी केला तर शांत पेपरकडे ऑब्झर्व्ह करणे, त्या प्रश्नाकडे. आपल्याला दरवेळेस नवीन काहीतरी कळतं, प्रत्येक वेळे वेगळं काहीतरी कळतं. त्याच्यामुळे उत्तर मार्क्स न करता त्या प्रश्नांच्याकडे व्यवस्थित बघणं. त्यामुळे असं तेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यावर जेवढा व्यक्ती एखादं काम करेल आयोगाच्या पेपर्सवरती तेवढा तो व्यक्ती यशाच्या लवकर जवळ चाललेला आहे. लोकांना वाटतं की ते काहीतरी झालेलं आहे, माझे उत्तर पाठ झाली त्याची मला सगळं माहिती आहे. असं बिलकुल नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेला तो पेपर घ्याल हातामध्ये, त्यावेळेला तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहे हातामध्ये. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गोष्ट रिव्हिजिट होणार आहे तुमचा. त्यामुळं तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अभ्यास करत असताना ते आयोगाचे पेपर्स व्यवस्थित बघत बसणं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यातूनच तुमचं स्किल डेव्हलप होणार आहे. आणि राहिला टेस्ट सिरीजचा भाग तर आपण कोणत्याही क्लासची एक टेस्ट सिरीज जॉईन करणं किंवा आणून सोडवणं, पण ती वेळ लावून सोडवणं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे दररोज वाचतोय की त्याच्यामधलं आपलं बरोबर येतोय का, एखादा कंटेंटचा भाग नसेल नको येऊ द्या, पण तो आपल्या टेक्निकच्या आधारे बरोबर आणता येईल का आपल्याला याच्याकडे आपण बघणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं एक पेपर आता ड्युरिंग प्रिपरेशनचा आता 24चा आपण करतो, 28 एप्रिलला आहे, तर त्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना आठवड्यातनी कमीत कमी 2 ते टेस्ट आपण सोडवल्या पाहिजेत. त्याच्यावर आपल्याला कळतं की आपण कुठं चुकतोय, आपल्याला कंटेंटचं वाचलेला भाग आहे तो पण बरोबर येतोय का तो पण चुकतोय अजून. मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठं रिवाईज जास्त भर दिला पाहिजे, कुठं आता आपल्याला आपला अभ्यास चांगला झालेला आहे त्याच्यात थोडंसं आपण त्याचा वेळ दुसरीकडे खर्च केला पाहिजे. या गोष्टी आपल्याला कळतील. काय प्रश्न कळाला नाही मला तुमचा. लॉजिक त्या गोष्टींकडे आपण मला वाटतं थोडंसं दुर्लक्षच केलं पाहिजे की कोणी लॉजिक हे कोणी बाहेर पुरवून नाही क्रिएट होत. डेव्हलप कधी होतं, आपण आपलं प्रयत्न करू त्यावेळेला डेव्हलप होणार आहे. इन्साइट्स थोडे मिळतात की पेपर असं सोडवला पाहिजे, असं तसा सोडवला पाहिजे, या गोष्टी आपण ऐकायचा, आपल्या त्याच्यामध्ये अप्लाय करायचा. बट डेव्हलप कधी होणार आहे, त्याला तुम्ही स्वतः प्रश्न घेऊन बसणार आहे आणि ह्याचं बाबा उत्तर आपल्याला काय येत नाहीये किंवा कसं आलं हे याच्यावरती विचार करणार आहे की उत्तरापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे कोणताही प्रश्न घेऊन, तर तेव्हा ते आपल्याला स्वतः डेव्हलप होणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी कोणी बाहेरून सांगण्यापेक्षा आपण पेपर घेऊन स्वतः बसणं हे मस्ट आहे. याला पर्याय दुसरा नाहीये. कोणी सांगून लॉजिक डेव्हलप होत नाही. आपण ज्या वेळेला विचार करतो, आपल्या कल्पनाशक्तीला ज्या वेळेला चालना देतो त्यावेळेला आपली तर्कबुद्धी विकसित होते. कोणी सांगून किंवा बुस्टर देऊन काहीही त्याचा उपयोग नाहीये. कारण मी तर कधी गेलेलो नाहीये, तर मला वाटत नाही की त्या गोष्टींचा फार काय फायदा होईल. इन्साइट घेतले पाहिजेत आपल्या मित्रांकडून, सरांच्याकडून, आवश्यक आहे त्या विषयामध्ये घेतले पाहिजेत. मग शेवटी करायचंय कोणाला तर आपल्याला करायचंय, त्यामुळे त्यांच्याकडून इन्साइट घ्या, पण आपण बसा आणि त्याच्यानंतर आपली लॉजिक आपलं डेव्हलप होणार आहे. मदत इतरांची घ्यायची, पण करायचंय काय शेवटी आपल्यालाच करायचंय. त्याच्यामुळं इन्साइट घेणं आवश्यक आहे, पण शेवटी त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे तर स्वतः करणं, याला जास्त भर आपण दिला पाहिजे. बऱ्यापैकी आता आपलं बोलून झालेलं आहे, तरी मी काय राहिले का, बऱ्यापैकी आपण झालेलं आहे. तर कोणाच्या काय शंका वगैरे असेल तर कोणी विचारू शकतं. चालेल, धन्यवाद.